नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज, उद्या आणि परवा म्हणजेच 20, 21 आणि 22 मे या 3 तारखांना महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये 21 तारखेला पावसाचा जोर वाढणार आहे, कोणत्या भागांमध्ये 22 तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देऊ. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज 20 मे मालवण, कुंकवेश्वर, सावंतवाडी या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे. फोंडा, राजापूर या परिसरामध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, मखजन, साकरपा या परिसरात देखील पावसाचे वातावरण सकाळपासूनच बघायला मिळेल. तर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त 20 मेला दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर, सांगली, कराड, साताऱ्याच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, 20 मेला नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल. 1-2 ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. मराठवाड्यात देखील आज पावसाची शक्यता नसणार आहे. उद्या आणि परवाचा अंदाज वेगळा आहे, तो पण पुढे बघणारच आहोत. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव वातावरण मोकळं कोरडं बघायला मिळेल. दुपारनंतर काहीसं विखुरले स्वरूपात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरात देखील पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर मोकळं कोरडं आणि फ्रेश वातावरण राहील. नागपूर विभागामध्ये देखील मोकळं कोरडं आणि फ्रेश वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमानात काही भागांमध्ये वाढ तसेच उकाडा देखील वाढण्याची शक्यता आहे. 21 मेला काही भागांमध्ये वातावरणात बदल होणार आहे. नागपूर विभागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, भंडारा, आसपासचा परिसर, उमरेड, वर्धा, इकडं माकोना, वणी तसेच चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये, गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये यवतमाळ आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी 21 तारखेला पाऊस बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी या पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त राज्यात विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल. त्यामध्ये नाशिक विभागामध्ये देखील नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच मराठवाड्यात देखील विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे मराठवाड्यात आणि नाशिक विभागात. तरी पण तुरळक भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर आहे तो कायम राहणार आहे. 21 मेला देखील काही जिल्ह्यांना अलर्ट आहे. त्यामध्ये दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, गोरेगाव, खोपोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. उत्तर कोकणामध्ये पावसाचा जोर कमी आहे. बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर शक्यता, परंतु दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत जो काही दक्षिण कोकणालगतचा भाग आहे, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर या परिसरात देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूरच्या देखील काही परिसरामध्ये रात्री मध्यरात्री हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो, परंतु कमी ठिकाणी पावसाची शक्यता. या व्यतिरिक्त 21 तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये देखील रात्री मध्यरात्री काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 22 मेला पुन्हा वातावरणात बदल होणार आहे. पुन्हा काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे. पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दक्षिण कोकण आणि लगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. मुख्यत्वे करून कोकण पट्ट्यालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर राहील. दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, दापोली, राजापूर, सावंतवाडी या परिसरात बऱ्याच ठिकाणी मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच राज्याच्या दक्षिण पट्ट्यामध्ये लातूर, नांदेड, धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतरत्र नाशिक विभाग आणि मराठवाडा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात काहीसे ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. पावसाची शक्यता या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर आहे. तुरळक भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण संध्याकाळ, रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील पावसाचा जोर कमी असणार आहे. बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर. दुपारनंतर काहीसं फक्त विखुरलेल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये देखील नाहीच्या बरोबर.
एकंदरीत मित्रांनो 22 मेला फक्त दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. त्यामध्ये पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये. मराठवाड्यातील दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची इतर भागामध्ये शक्यता आहे, ती पण दुपारनंतर. एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी उत्तरी भागामध्ये, नाशिक विभाग आणि मराठवाड्याच्या उत्तरी परिसरामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर. ही होती मित्रांनो